पाऊस चालू झालाय आमच्या इकडं. ती पण एवढा भारी येतोय पाऊस, कायच मला सांगायचं या. असा उघडणार नाही असा पाऊस यायला लागलाय. आता काय करावं? कुठं टिपकं चार पडतात ती पण लगेच उघडते. कसला सुद्धा आमच्याकडे पाऊस नाही बघा. सकाळपासून खिडक्याचं ती जी मापं जे नेली होती ना तिला गाठून पुसून बघा त्यांनी चारी पण खिडक्या अगदी एकदम भारी बघा बसवून घेतले ते. आणि आज आमच्या इथे वेळापूरमध्ये बघा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायची होती बघा. आज आम्ही गेलो होतो पालखीला. आम्ही येताना पण गेलो होतो पण माझं काही दर्शन झालं नव्हतं म्हणून आज गेलो. दर्शन मस्त असं दर्शन घेतलं. आणि कसं झालं माहिती का, इतक्या जवळून आम्ही ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचा आणि तुकाराम महाराजाच्या पालखीचा पूर्ण रथ बघितला, त्यांची पालखी बघितली जवळून. दोन्ही पण पालख्यांचं आम्हाला दर्शन झाले माहिती का. आज दोन्ही पण तुकाराम महाराजाच्या अकलूजला असते आणि ज्ञानेश्वर महाराजाची वेळापूरला असते. पण आज दोन्ही पण पालखीचं दर्शन झाल्यामुळे एवढं भारी वाटतंय ना काय तुम्हाला सांगायचं. तिथं आम्ही पालखीत गेल्यावर तिथं बघा असं आम्हाला वाटत नव्हतं पण आम्हाला पण असं बाहेर ओळखतेली, असं ओळखल्यावर म्हणजे असं बघितल्यावर बोलतेली. आणि समोरचं माणूस जी ओळखीच असते त्याने जर आपल्याला म्हणलं ना आम्ही व्हिडिओ बघतो तर एवढंच भारी वाटतं का नाही काय सांगायचं तुम्हाला. तर आम्ही पालखीला गेलो बघा, मुलीच्या इथे गेलो होतो. तिथं आम्हाला बघा माझे म्हणजे आमच्यातलीच होती पाहुणी म्हणजे आता व्हिडिओ बघितल्या सांगितल्यामुळं आम्हाला पाहुणी देण्यात आली. तर गाठ पडल्या ताई, खूप छान वाटलं बरं का तुम्हाला भेटून. महाराजांची पालखीची बघा करते आता माघारी चालली बघा. वेळापूरमध्ये पण आम्ही बघा पालखी. तर बघा मम्मी गेलती पालखीला, मला काय नेलं नव्हतं बरं का. त्याच्यामुळे माझी काय खरेदी जास्त झाली नाही. जेवढी झाली तेवढी ती पण एवढंसं साहित्य घेतलं बघा. मग काय किती पाहिजे मग सगळा खेळगात गोळा करायचा आहे का. काय आणलं नाही काय आणलं की आणले रे. बघा जास्त काय मी आणलं नाही, थोडं थोडंच काय काय आणलंय मम्मीनं पण. काय आणलंय एवढं खेकडं आणलंय. ही काय ती आणलंय खेकडं नसती चिमटायचं कपड्याला लावायचं. 20-20 रुपयाला म्हणून 2 घेतले ते यात चिमट. आणि हे बघा ही पंत्या देवापाशी लावायला. आता पलीकडे देवर नवीन करायचं आपल्याला त्याच्यामुळं अशा पंत्या आणल्या देवाला. आणि ही लावायला अगरबत्ती लावायचं ती. आणि माझं झालं मी तर मला तर काय आणलं नाही. तिकडं तर काय तुला बापाने देऊ दिली नाही अजिबात सुद्धा. आणि काय नाही की आणलं एवढं असलं. तनुजाला आणलंय ही काय आहे तुम्हाला माहिती आहे. ती कुठं जरी गेली तर सुमकं असते ते तिचं. तर हे बघा ही आहे का नाही, ही अलीकडवाला हा माझा लय फेवरेट आहे. मला लय दिवसापासून मी हुडकत होती पण मला घावलाच नाही पालखीत. ह्या वेळेस घावला. आणि ही पण आता ह्याला काय काय माहिती नाही मला. ती नको खोलू. खूप भारी आहे ती, मला तर लय आवडलं. घालून सुद्धा बघितलं लगेच मी. बघितलं का मग बरं झालं की. बरं झालं बघितलं ती घालून सगळं लगेच लय फास्ट काम करत असते मी. ही काय ब्रेसलेट आहे. ही ब्रेसलेट आहे बघा. आणि ही आहे विणी घातल्यावर विणीत लावायला. विणीत नाही ती केस मोकळ्या सोडल्यावर असते का नाही बोचुड्यात लावायचं आहे. बुचुड्यात लावायचं पण नाही ती. बोचुड्यातलं जाय नाही ग आय नाही तर एवढं काय प्यायची कप एक आणलेली आहे. हा ती एक चाकू चाकू लागतो कापायला. हो ठीक झालं, एवढंच घेतलं. काय पालखीत काय आणलं मला तर काय सुद्धा आणलं नाही. घ्या म्हणलं तर काय नाही. पोळ मोर नुसतं केलं. काही द्यायची आहे तर ती पूर्ण मागवली ते ऑनलाईन ती आणली. दुसरं काय घेतलं काय सुद्धा घेत नाही ती आधीपासून सुद्धा द्यायची ती कवा हा महागारी आणली नुसतं पालखीला जावा कशाला. चला द्या ठेवू नका. ते काय लागणार सगळं साहित्य आपण काय वायपट आणलं नाही काय ह्याच्यात. सगळं लागणार साहित्य आणलंय तरी पण वाटतं आणले वायपट.
तर चला मग आता एवढाच आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.